प्रतिनिधी सुद्धा बोलत कळवा आणि पारसी या परिसरातल्या अपघातांच्या संदर्भात तुम्हाला अपेक्षा आहे का की या बजेटमध्ये तुमच्या मागण्यांकडे ऍक्च्युली आता कसं सरांना माहिती असेल, MUTP 3च्या अंडर आपलं ऐरोली कळवा लिंकचं आपण केलेलं होतं, तेव्हा 400 कोटी झालेले होते. आता 473 कोटी म्हणून गेल्या वर्षी केले. या वर्षी किती होतील माहित नाही, पण रेल्वेचं नाही दिलेलं आहे. मी तेच म्हणतो, एक्झिक्युशन हा सगळ्यात वीक पॉईंट आहे रेल्वेचा. रेल्वेमध्ये आम्ही बजेट बघतो, मोठमोठे फिगर बघतो, पण जेव्हा आम्ही घरातून पडतो तेव्हा बाहेर आमच्या प्रेतं असतात. आठवड्यातून एका आठवड्यात 10 ऍक्सिडेंट झालेले आहेत कळव्यामध्ये. पेपरामध्ये येतं ठाण्याला ऍक्सिडेंट झालं म्हणून. इव्हन रेल्वेला जे स्टॅटिस्टिक्स जाते त्याच्यात हे सगळे ऍक्सिडेंट ठाण्यामध्ये दाखवले जातात. ठाण्यामध्ये सॅटिसच्या छप्परसाठी करोड रुपये खर्च झाले, पण आजही आरुबी नाही झालेला आहे. सर, तुम्ही उद्घाटन केलेलं होतं, साहेबांना माहिती आहे ते. आरुबीचं फक्त पिलर उभा करून ठेवलेले आहेत, पुढे त्याचं काही झालेलं नाही गेले 2.5 वर्षात. आणि आता आपण या विषयांवर बोलतो आहोत, पण सर मेन रूट कॉज आहे, एकतर आरुबी नसतील तर सगळ्या ट्रेन लेट होणारच, कारण फाटक बंद न झालं तर तुमची ट्रेनच पास नाही होणार. आणि ठाणा जे आहे, ठाणा नाही आहे, हे कळवा, मुंब्रा, दिवा हे आहे. आपण जो ठाण्यावर फोकस केलेला आहोत आणि रेल्वे सुद्धा नुसतं ठाण्यावर जे करताय ते व्यतिरिक्त करावं लागेल. एकूणच आपल्या रेल्वे व्यवस्थेवर जो ताण दिवसेंदिवस